नमस्कार. कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. महाराष्ट्र राज्यात HSRP सर्वात महागड्या प्लेट असे का? उच्च न्यायालयात याचिका दाखल. बातमी बघत राहा कनक खुशी न्यूज चॅनलवर. डॉक्टर अतुल लामसिंगे कडून सध्या राज्यभरातील 2019 पूर्वीच्या वाहनाची HSRP नंबर प्लेटसाठी धावपळ वाहनधारकाची सुरू असून मात्र या प्रक्रियेसाठी राज्य सरकारद्वारे महाराष्ट्रातील सर्वसामान्य वाहकाची लूट केली जात आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात सुमारे 3 पटीने दर आकारले जात असून शुद्ध ही भ्रष्टाचार असल्याचा आरोप करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आलेली आहे. सुदर्शन बागडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र सरकारने 2019 पूर्वीच्या वाहनधारकांनी या नंबर प्लेट लावणे अनिवार्य केलेले आहे. तसे न केल्यास 10,000 रुपये दंड ठोठावण्यात येईल असे देखील वाहनधारकांना धास्ती भरलेली आहे. राज्यात सुद्धा ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाद्वारे मंजूर करण्यात आलेल्या काही खाजगी कंपन्यांना हे नंबर प्लेट लावण्याचे कंत्राट देण्यात आलेले आहे. तसेच अन्य 18 कंपन्यांद्वारे सुद्धा हे कंत्राट देण्यात आलेले आहे. राज्यात सुमारे 3.5 कोटी वाहनधारक असून त्यातील बहुतांश दुचाकी वाहनधारक आहेत. ही मुख्यत्वे सर्वसामान्य जनता आहे. मात्र राज्यात दुचाकीसाठी 450 रुपये आणि GST लावून 531 रुपये पडतात. 745 रुपये हे कारसाठी लावले जात असेल. तेच मात्र गोवा राज्यात दुचाकीसाठी 155 तर कारसाठी केवळ 203 रुपये आकारले जात आहेत. इतकेच नाही तर आंध्र प्रदेश, गुजरात, राजस्थान आणि पंजाब या राज्यांनी सुद्धा कमी दर आकारले जात आहे. असे असताना केवळ महाराष्ट्र शासन अव्वलच्या सव्वल दर आकारत आहे. मात्र दंडाच्या भीतीपोटी सर्वसामान्य जनता दंडाच्या भीतीखाली नंबर प्लेट बदलवित आहे. त्यामुळे इतर राज्यामधील दर लक्षात घेता उच्च न्यायालयाने राज्यातील या प्रक्रियेला स्थगिती द्यावी. तसेच एक समान दर आकारले जावे असे आदेश द्यावेत अशी मागणी या याचिकेद्वारे सुदर्शन बागडे यांनी केलेली आहे. या प्रकरणी न्यायमूर्ती नितीन सांबरे व वृषाली जोशी यांच्या समक्ष सुनावणी झाली. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या प्रकरणी राज्य परिवहन आयुक्तांना नोटीस सुद्धा बजावलेली आहे. 3 आठवड्यात याचे उत्तर सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे. परिवहन आयुक्तांना स्पष्टीकरण देण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. धन्यवाद. आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल. कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.